नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वाची ट्रिक, ती म्हणजे लसावी काढण्याच्या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ज्या ट्रिक आहेत त्या सर्व ट्रिक आपण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। पाहूयात या ठिकाणी या लसावी काढण्याची शॉर्ट ट्रिक मधली पहिली ट्रिक आहे जोडमूळ संख्यांचा लसावी। जोडमूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा काय असतो? गुणाकार असतो। विद्यार्थी मित्रांनो, जोडमूळ संख्या काय आहेत, कशा प्रकारच्या असतात या ठिकाणी आपण पाहिलेल्या पाठीमागच्या घटकामध्ये। या ठिकाणी जोडमूळ संख्या म्हणजे परत एकदा आपण रिवाइज करूयात। जोडमूळ संख्या म्हणजे दोन मूळ संख्याच्या दरम्यान ज्यावेळेस एक संयुक्त संख्या येते त्यावेळेस त्या संख्येला काय म्हणतात? जोडमूळ संख्या असे म्हणतात। या ठिकाणी त्याला ट्विन प्राइम नंबर्स असं पण या ठिकाणी म्हटलं जातं। पाच जोडमूळ संख्येमध्ये समजा या ठिकाणी 5 आहे आणि 7 आहे, या दोन संख्या कशा आहेत? जोडमूळ आहेत। किंवा 11 व 13 या संख्या सुद्धा कशा आहेत? जोडमूळ आहेत। किंवा 17 व 19 या संख्या देखील कशा आहेत? जोडमूळ आहेत। 29 व 31 या देखील कशा आहेत? जोडमूळ आहेत। या ठिकाणी 2 व 5 या सुद्धा संख्या कशा आहेत? जोडमूळ आहेत। म्हणजे दोन मूळ संख्या त्याच्या दरम्यान एक संयुक्त संख्या येते। जर आपण या ठिकाणी पाहिलं 5 आणि 7 मध्ये 6 ही संयुक्त संख्या आहे, 11 व 13 मध्ये 12 ही संयुक्त संख्या आहे, 17 व 19 मध्ये 18 ही संयुक्त संख्या आहे। त्याच्यानंतर 29 व 31 मध्ये कोणती आहे? 30 ही संयुक्त संख्या आहे। 2 व 5 मध्ये 4 ही संयुक्त संख्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ह्या जोडमूळ संख्या असतात, या जोडमूळ संख्यांचा जो लसावी असतो हा त्यांचा काय असतो? गुणाकार असतो। मग या ठिकाणी 5 व 7 यांचा लसावी काढायचा म्हटल्यानंतर डायरेक्ट त्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा। 5 + 35 किंवा 2 व 5 यांचा लसावी किती? यांचा डायरेक्ट गुणाकार करा। 2 × 5 = 10। अशा प्रकारे या ठिकाणी जोडमूळ संख्यांचा लसावी काढत असताना त्यांचा डायरेक्ट काय करायचा? गुणाकार करायचा। पाहूयात या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची ट्रिक काय आहे पहा। सहमूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो। आता विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे। जर या ठिकाणी माहिती नसेल तर परत एकदा रिवाइज करतो। सहमूळ संख्या म्हणजे अशा प्रकारच्या दोन संख्या ज्या दोन संख्यामध्ये सामायिक असणारा फक्त एक आणि एकच विभाजक असतो। म्हणजे सामायिक विभाजकापैकी एक हाच सामायिक विभाजक असतो। जर मी या ठिकाणी घेतलं 2 व 5 या दोन प्रकारच्या ह्या दोन्ही संख्या कशा आहेत? सहमूळ आहेत। कसं? या ठिकाणी पहा, यांचे विभाजक जर आपण पाहिले, 2 चे विभाजक या ठिकाणी आपण लिहिले। 2 चे विभाजक किती आहे? 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो आणि त्यानंतर 2 आणि 5 चे विभाजक जर आपण लिहिले या ठिकाणी तर 5 चे विभाजक आहेत 1 व 5। पहा, ह्या दोन्हीमध्ये सामायिक काय आहे? कॉमन 1। म्हणजे ज्या दोन संख्येच्या विभाजकामध्ये एक व्यतिरिक्त कुठलाच सामायिक विभाजक नसतो त्यांना म्हणतात सहमूळ संख्या। लक्षात ठेवा, त्यांना काय म्हणतात? सहमूळ संख्या। मग अशा प्रकारच्या अजून दुसऱ्या कोणत्या संख्या आहेत सांगा? या ठिकाणी 11 आणि 12 या दोन संख्या सहमूळ आहेत। या दोन संख्येमध्ये एक व्यतिरिक्त सामायिक विभाजक नाहीये। मग या ठिकाणी परत अजून दुसऱ्या संख्या लिहू शकता तुम्ही। 14 आणि 17 या सुद्धा कशा आहेत? सहमूळ संख्याच आहेत। यांचं जर या ठिकाणी विभाजक तुम्ही लिहिले तर विभाजक हे एक व्यतिरिक्त कुठलेही सामायिक नसतात। म्हणून सहमूळ संख्यांचा जो काही लसावी आहे हा त्यांचा काय असतो? गुणाकार असतो। ही ट्रिक लक्षात घ्या। मग या ठिकाणी ह्या सहमूळ संख्या आहेत, या दोन्हींचा गुणाकार करा। 5 × 2 किती झाले? 10। लक्षामध्ये या ठिकाणी परत 11 आणि 12 यांचा लसावी काढा म्हटल्यानंतर दोन्हींचा डायरेक्ट गुणाकार करायचा। 12 × 1 = 12, हातचाला 1, 12 × 12 ने किती आले? 13। ह्या दोन्हींचा लसावी किती आला? 132। परत या ठिकाणी या दोन संख्यांचा लसावी काढताना त्या दोन्हींचा काय करा? गुणाकार करा। म्हणजे सहमूळ संख्या जर आलेल्या असतील तर त्या सहमूळ संख्यांचा लसावी किती असतो? त्या दोन्ही संख्यांचा काय असतो? गुणाकार असतो। पाहूयात पुढील ट्रिक। पहा पुढील ट्रिक क्रमांक 3। क्रमगत समसंख्यांचा लसावी हा त्यांचा काय असतो? गुणाकार असतो। विद्यार्थी मित्रांनो, समसंख्या माहिती आहे तुम्हाला? समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 ने निःशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना काय म्हणतो आपण? समसंख्या असे म्हणतो। आणि समसंख्येमध्ये दोन क्रमवार येणाऱ्या समसंख्येमध्ये 2चा फरक असतो, ही बाब आपल्याला माहिती आहे। तर अशा प्रकारच्या ज्या क्रमवार येणाऱ्या दोन समसंख्या असतात यांचा लसावी किती असतो? हा त्यांचा गुणाकार असतो। पहा, या ठिकाणी आपण उदाहरण घेऊयात।
4 आणि 6 लक्षात घ्या, 4 आणि 6 ह्या क्रमवार येणाऱ्या समसंख्या आहेत. त्याच्यानंतर 6 व 8 ह्या क्रमवार येणाऱ्या काय आहेत, समसंख्या आहेत. त्याच्यानंतर 10 व 12 या क्रमवार येणाऱ्या काय आहेत, समसंख्या आहेत. त्यानंतर 20 व 22 या सुद्धा क्रमवार येणाऱ्या काय आहेत, समसंख्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यांचा जर आपण लसावी काढला तर यांचा लसावी हा त्या संख्यांचा काय असतो, गुणाकार असतो. लक्षात घ्या, या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही गुणाकार करू शकता. इथे 4 सख 24 हा यांचा काय येतो, लसावी येतो. त्याच्यानंतर 6 8 48 हा यांचा काय येईल, लसावी येईल. 12 120 हा सुद्धा यांचा काय येणार आहे, लसावी येणार आहे. त्यानंतर 20 दोन्ही 40, 22 दोन्ही 44, 440 हा यांचा काय येणार आहे, लसावी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा क्रमवार समसंख्या येतील तेव्हा डोळे झाकून त्यांचा गुणाकार करून त्यांचा काय लिहायचा, लसावी लिहायचा. ही झाली ट्रिक क्रमांक 3. आता पुढील ट्रिक या ठिकाणी पाहू. ट्रिक क्रमांक 4 समजून घेऊयात. क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. आता विषम संख्या माहिती आहेत. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना 2ने भाग जात, पूर्ण भाग जात नाही, अशा सर्व विषम संख्या. म्हणजे समसंख्या सोडल्यानंतर बाकीच्या सर्व या ठिकाणी काय असतील, विषम संख्या असतील. मग या विषम संख्याला 2ने निश्चयाचे भाग जात नाही, बाकी एक उरते, म्हणून त्यांना विषम संख्या असं म्हणतो. मग अशा प्रकारच्या ज्या विषम संख्या आहेत, ह्या 2 विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो, समसंख्येप्रमाणे 2 विषम संख्येमध्ये, परंतु 2 विषम संख्येमध्ये सुद्धा 2चाच फरक असतो. मग पाहूयात, या ठिकाणी आपण विषम संख्येच्या जोड्या लिहूयात आणि त्यांचा लसावी या ठिकाणी काढूयात. या ठिकाणी 3 व 5 ह्या 2 विषम संख्या आहेत, पण क्रमवार येणाऱ्या, बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी 5 व 7 या सुद्धा काय आहेत, विषम संख्या आहेत, क्रमवार येणाऱ्या, मूळ असतील परंतु कशा आहेत, विषम आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी 7 व 9 या सुद्धा कशा आहेत, विषम संख्याच आहेत. परत 9 व 11 या सुद्धा कशा आहेत, विषम संख्याच आहेत. परत या ठिकाणी 11 व 13 या सुद्धा कशा आहेत, विषम संख्याच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या विषम संख्या आहेत क्रमवार येणार. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये 2चा फरक आहे. 3 आणि किती 5 2, 3 आणि 5 आणि किती 7 5 आणि 2 7 9, 7 आणि किती 9 7 आणि 2 9, 9 आणि किती 11 9 आणि 2 11, 11 आणि किती 13 11 2 13, 2 2चा फरक आहे. विषम संख्येमध्ये 2ने भाग जात नाही, म्हणून विषम संख्या आहेत. मग या ठिकाणी त्यांचा लसावी काढायचा म्हटल्यानंतर डायरेक्ट त्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजे 3 व 5 यांचा करा गुणाकार, किती होतो, 3 5 किती येतो, 15. परत 5 व 7 यांचा गुणाकार केला, 5 7 किती आलं, 35 आलं. परत 7 व 9 यांचा गुणाकार केला, 7 9 किती झाले, 63. त्याच्यानंतर 9 गुणिले 11 यांचा गुणाकार किती, 11 9 99 आहे ना. परत या ठिकाणी 11 व 13 यांचा गुणाकार करा, 13 1 13 शिला 3चा 4 1 13 1 13, 13 ने किती झाले 14, 143. म्हणजे या ठिकाणी यांचा लसावी आला 143, यांचा लसावी आला 99, यांचा लसावी आला 63, यांचा लसावी आला 35 आणि यांचा लसावी आला 15. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की क्रमोगत येणाऱ्या किंवा क्रमवार येणाऱ्या ज्या विषम संख्या असतात त्यांचा लसावी हा त्या संख्यांचा डायरेक्ट काय करायचा, गुणाकार असतो. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ट्रिक क्रमांक 5 पाहूया. पहा, पुढील ट्रिक क्रमांक 5 काय दिलेले पहा. दिलेल्या 2 संख्येत एक संख्या दुसरीची विभाज्य असेल तर विभाज्य असणारी संख्याच काय असते, लसावी असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अतिशय अवघड असणारा घटक सोपा करून या ठिकाणी सांगतोय. दिलेल्या 2 संख्येत एक संख्या दुसरीची विभाज्य संख्या असेल तर विभाज्य असणारी संख्या काय असते, लसावी असते. पाहूयात या ठिकाणी उदाहरण काय सांगितलेले आहे पहा. 2 संख्या घ्यायच्या आहेत, पण 2 संख्येपैकी एक संख्या दुसरीची काय असेल, विभाज्य असेल. मग या ठिकाणी मी लिहिलं 200, काय लिहिलं 200 आणि 400. पहा, ह्या 2 संख्या आहेत 200 आणि 400. आता यांचा लसावी काढायचा आहे आपल्याला. जर आपण निरीक्षण केलं तर 200 न 400 ला भाग जातो, म्हणजे 400 ही संख्या 200च्या पटीत आहे, म्हणजे विभाज्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ह्या दोन्हींचा लसावी काय येणार आहे, 400, कारण 400 ही यातील विभाज्य संख्या आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा या 4 आणि 8 या 2 संख्या आपण लिहिल्या.
यांचं जर लसावी काढायचं म्हटलं तर तोंडी लसावी दोन्हीपैकी 8 हा विभाज्य आहे आणि 4 हे विभाजक आहेत, म्हणजे विभाज्य असणारी संख्याच काय असणार आहे, लसावी. म्हणजे या ठिकाणी यांचा लसावी किती येणार आहे, 8 येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी मी काय घेतलं, 100 आणि इथं घेतलं 200 आहे. पहा मग ह्या दोन्हीपैकी लसावी काय येईल, 200. काय येईल 200, कारण 200 ही 100ची विभाज्य संख्या असल्यामुळे 200 हा त्यांचा काय येईल, लसावी येईल. अशा पद्धतीनं दिलेल्या दोन संख्येत एक संख्या दुसरीची विभाज्य असेल, एक संख्या दुसरीची विभाज्य असणारी संख्याच काय असते, लसावी असते. या ठिकाणी ही ट्रिक लक्षात घ्या. आता शेवटची ट्रिक आपण पाहत आहोत. शेवटची ट्रिक काय आहे पहा, क्रमगत नैसर्गिक संख्येचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. विद्यार्थी मित्रांनो, क्रमगत नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डॅश हे ज्या क्रमवार येणाऱ्या संख्या आहेत यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्येची सुरुवात ही कुठून होते विद्यार्थी मित्रांनो, 1 पासून, हे आपण पाहिलेलं आहे. पहा क्रमगत असणाऱ्या संख्या, आता या मी या ठिकाणी लिहितोय, मग त्या 2 असतील किंवा 3 असतील तरी त्यांचा लसावी किती येणार आहे, एकच येणार आहे, त्यांचा गुणाकारच येणार आहे, त्यांचा गुणाकार लसावी येणार आहे. पहा या ठिकाणी 2 3 ह्या क्रमगत नैसर्गिक संख्या आहेत. मग यांचा गुणाकार जर केला तर यांचा काय येणार आहे, लसावी येणार आहे. यांचा लसावी किती येईल, 6, बरोबर. त्याच्यानंतर 20 21 घेतला आपण, 20 व 21 यांचा जर लसावी काढला तर यांचा लसावी त्यांचा गुणाकार येईल. म्हणजेच या ठिकाणी 21 0 0 21 2 42 म्हणजे 420 हा यांचा काय येणार आहे, लसावी येणार आहे. क्रमगत नैसर्गिक संख्या कुठल्याही घ्या, त्यांचा लसावी काढायचा आहे, डायरेक्ट त्यांचा काय करा, गुणाकार करा, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, आपला लसावी येणार आहे. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे, 40 व 80 यांचा लसावी किती, 1000 व 1001 यांचा लसावी किती, उत्तर काढा, कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.